टीचर, बाबाला तर तुम्ही ओळखताच, ही माझी आई. सुशीला वहिनी. माझ्या त्या वहिनी. नमस्कार. हा हा, बबलू ते किती वेळा वहिनी वहिनी बोलतो ना, तेच तोंडात बसले. काय मग कसं काय येणं केलं? काही काम होतं का? फॉर्म. ओवी, अबी काय मग भरला असतं का फॉर्म? हो, ऐकडे. ओवी, यावर तुझ्या आईबाबांची सही लागणार होती की नाही? सही नाही केली अजून. हो, विसरलीस. बाबा, हे घे नसेल कर. एक मिनिट. तुम्हाला सही करायची असेल तर तिथे जाऊन बसू शकता तुम्ही. ये बस इथे ये. घे तू सही कर. हे बघ इथे, हा इथे. ये. बरं, माझी लेक मला असं कधीच म्हणजे आम्हा दोघांना सोडून एकटी राहिलेली नाहीये. जरा काळजी घ्या. तुम्ही काळजी करू नका ओवीचे बाबा. मी तिची खूप काळजी घेईन, अगदी तिच्या आईसारखी. थँक्यू बाबा. थँक्यू आई. बाबा. टीचर, आई. हा, साडीला जायचा, अरे जायचा पिकनिकला. सुशीलाबाई, कशी गोड्यानं फॅमिली. हो, खरंच. पण बबलू, काय नशीब आहे बघ ना. दुसऱ्यांचा संसार जोडणारा माणूस स्वतःचा संसार मात्र वाचवू शकला नाही. देवा, तूच बघ रे बाबा आता. सावली. पिकनिकला. नमस्ते सारंगजी. नमस्कार. सावली, आपलं ठरल्याप्रमाणे सगळं फायनल झालं असतं बघ. रिसॉर्ट बुक झालं असतं, बस पण बुक झाली असती. फक्त आपल्या सगळ्यांना परवा सकाळी लवकर निघावं लागत असतं बघ, कारण आपल्याला लवकर पोहोचायचं पण असतं. अरे वा, व्यंकटेशजी, उत्तम काम केलं तुम्ही खरंच. आणि सॉरी, ओळख करून द्यायला विसरले. हे व्यंकटेशजी, माझे मिस्टर. नमस्ते. आणि व्यंकटेशजी, यांना तर तुम्ही ओळखता, हे ओवीचे बाबा. हो हो. ह्या त्यांच्या मिसेस. आणि हे बबलू दादा. नमस्ते. हा, तर मी तुम्हाला हे विचारणार होते की परवा सकाळी ठीक 6 वाजता मी सगळ्यांना गुरुकुलात हजर राहायला सांगू का? हो सावली, हे एकदम बेस्ट राहील. म्हणजे कसं, सगळे येईपर्यंत 6:30 पावणे 7 होतील. आपण जितक्या लवकर जाऊ ना, तितक्या लवकर पोहोचलेलं बरं बघ. करेक्ट. आणि मला असं वाटत होतं की मी उद्या सगळ्यांना सुट्टी देते तयारी करायला, आणि परवा लवकर पोहोचायचंय तेही सांगून ठेवते. पण सावली, उद्या सगळ्यांना सुट्टी दिल्यावरती तू सांगणार कसं? अहो, हे मुलांचे फॉर्म झाले आहेत ना, त्या फॉर्मवर त्यांच्या आईबाबांचे फोन नंबर आहेत. मी सगळ्यांचा एक ग्रुप करून मेसेज टाकते. ओके. आणि ओवी, मी ग्रुपवर टाकणारच आहे, पण तुला आत्ताच कळलंय म्हणून लक्षात ठेवायचं. परवा सकाळी ठीक 6 वाजता इथे हजर राहायचंय, ठीक आहे? तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. वा ओवी, अभिर, तुमची तर मज्जा असते की हो. उद्या सुट्टी आणि परवा डायरेक्ट पिकनिक. पण टीचर,
उद्या सुट्टी आहे, मग पिकनिकला काय काय आणायचं, किती कपडे आणायचे ते कसं करणार आम्हाला? त्याची सुद्धा सविस्तर लिस्ट मी ग्रुपवर पाठवेन. ओके टीचर. आणि जसं मी मगाशी म्हणाले की तुमच्या मुलीची आईसारखी काळजी घे, तर तुम्ही काळजी करू नका. तिथे मी एकटी नसेन, व्यंकटेशची सुद्धा असतील सगळ्यांची काळजी घ्यायला. चला आता निघूयात आपण. सामान घ्यायचं आहे ना सगळं जे पाहिजे ते. चल बस झालं, येतो. बाय टीचर. बाय अभी. बाय ओवी. चल. जगन्नाथजी नमस्कार. अमृता तू ये ना बाळा, ये ये. काय काय एकदम अचानक. बरं ऐक, बस तू, मी हे जरा ठेवून आलो. हा, बस बस. काय एकदम अचानक आलीस? बरं तुला काय आणू, चहा कॉफी की काही? सर नाही, काही नको जगन्नाथजी, थँक्यू. मला सध्या माझ्या मनाला शांतता हवी आहे. मला सांगा, नाही म्हणजे सावलीचं एक वेळ ठीक होतं, ती घर सोडून निघून गेली, पण तुम्ही ती निघून गेल्यानंतर आमच्याशी फार संबंधच तोडून टाकला. फोन करून साधी चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही तुम्हाला आमची? बा, सावली गेल्यानंतर पुढचे 6-7 महिने तुझी अवस्था काय होती माहिती आहे ना. तुला शुद्ध नव्हती, जे काही झालं त्यातनं तू सावरत नव्हतीस. अशा परिस्थितीत मी तुझ्या समोर येणं योग्य आहे का? नाही, खरं आहे तुमचं, पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी कळल्या. अर्थात सारंगकडून आणि आईंकडून जेवढ्या आणि जशा कळायला हव्या होत्या तितक्याच. पण जगन्नाथजी मला सांगा, तुम्ही का असं वागलात? तुम्हाला तर सगळंच माहिती होतं ना, सावली जिवंत आहे, सावली इथे परत आली आहे, मग का नाही आम्हाला सांगितलं? का आमच्यापासून हे सगळं लपवून ठेवलं तुम्ही? बाकीच्यांचं जाऊ द्या, हे सगळं तुम्हाला मला नाही सांगावं असं वाटलं का कधी? माझ्यापासून का लपवून ठेवलं तुम्ही? बघ, काही गोष्टींमुळे मला शांत राहावं लागतं बाळा. जगन्नाथजी, अशा कोणत्या गोष्टी होत्या? इतक्या वर्षांनी सावली जेव्हा घरी आली तेव्हा सगळ्या गोष्टी कळल्या. आणि हो, तेव्हा हे सुद्धा कळलं की सावली ज्या गुरुकुलात गाणं शिकवते त्याच गुरुकुलात आमची ओवी गाणं शिकायला जाते. जगन्नाथजी, विचार करा, हा योगायोग नाहीये, हे सगळं त्या पांडुरंगाने घडवून आणलंय. जगन्नाथजी ऐका ना, सारंग आणि सावलीमध्ये जे काही गैरसमज झाले असतील ना, ते आपण पुढाकार घेऊन मिटवूयात प्लीज. नाही बाळा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जगन्नाथजी, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझं बाळ सावलीमुळे गेलेलं नाहीये. त्या अपघातात त्या बिचारीचा काहीच संबंध नव्हता. तेव्हा मी जर नीट असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. सारंग आणि सावली आजही एकत्र असते. माझ्यामुळेच त्यांचा सुखी संसार मोडलाय.